तर नक्कीच या ठिकाणी फायनलचा सामना साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतघर या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय कोणाला श्रद्धांजली द्यायची नाव दे ना. किती वेळ घे ना जास्त राष्ट्रगीत चालू ठेवा. कधी आता आज का तर नक्कीच फायनलचा टॉस उडवण्यापूर्वी आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. तर नक्कीच या ठिकाणी फायनलचा टॉस उडवण्यापूर्वी आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. स्वर्गीय आत्माराम सकाराम गुळवी, स्वर्गीय चंद्रकांत बालाराम देवळीकर, स्वर्गीय बाईबाई सुक्रिया घरत, स्वर्गीय वैशाली रमेश कुंभार आणि स्वर्गीय रंजना बजरंग पाटील या आत्म्यास आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. ज्यांनी कॅप परिधान केली आहे त्यांनी रिमूव्ह करायचे आहे, गॉगल्स देखील रिमूव्ह करायचे आहेत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. श्रद्धांजलि शुरू करेंगे, शुरू कर. टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी पुढे या. तर नक्कीच या ठिकाणी टॉस करण्यासाठी मी खारबाव गावातील आन बान शान आणि सर्वांचं आवडते व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय महेंद्र शेठ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण फायनलचा मॅचचा टॉस करायचा आहे. नाण्याची बाजू पाहिला तर एका बाजूला मैत्री चषक 2024 आणि एका बाजूला स्पेशल ग्रुप. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि टॉस जिंकलाय साई स्पोर्ट खारबाव या संघाने टॉस जिंकलाय. तर फायनलच्या सामन्यात आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करू आम्ही. फायनलच्या मॅचमध्ये तुम्ही अगदी जॉली स्पोर्ट कामतघर या संघासमोर खेळणार आहात. त्या संघाला किती धावांवरती रोखणार तुम्ही? जेवढ्या कमी स्कोरपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न. तर नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. तुम्हाला इथे बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवणार? 60चे प्लस करू आम्ही. कशी स्पर्धा एन्जॉय केली आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये एंटर झाल्यानंतर? खूप चांगलं आहे आयोजन, मस्त वाटला. आम्हाला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. तर तुम्हाला देखील शुभेच्छा. इथे फायनलचा टॉस जिंकलाय साई स्पोर्ट खारबाव संघानं आणि प्रथम शतरक्षक निवडलाय आणि जॉली स्पोर्ट कामतघर या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय भिवंडी BC4 या क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अमोल पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आपल्या या ठिकाणी स्पेशल ग्रुप आणि महेंद्र शेठ पाटील यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि या व्यासपीठावरून आपला स्वागताने सन्मान देखील केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. एक जुने जाणतं क्रिकेट खेळण्यासाठी ते जाणले जातात.
आणि महेंद्र मोती यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती. आपल्याला देखील महेंद्र दादा यांच्याकडून इन्व्हाइट केलं जात आहे. आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. BC4चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अमोलजी पाटील साहेबांना आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान देखील केला जाईल. तर मी आदेश पाटील यांना विनंती करतोय की आपण अमोलजी पाटील जे BC4चे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र मायचूप देणारे श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव त्यांना आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण महेंद्र अर्थातच मोती या नावानं प्रसिद्ध आहेत. रिकी पॉन्टी ऑफ भिवंडी असं देखील त्यांना म्हटलं जातं. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तर आदेश पाटील यांना विनंती करतोय आपण मोती यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. रिकी पॉन्टी ऑफ भिवंडी या नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय ललित किशोरजी पाटील यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. महेंद्र शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करत आहेत आपण या व्यासपीठावरती. तसेच प्रवीणजी काटे आपण देखील या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फायनलचा सामना साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतघर स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत्या. लाजवाब आयोजन स्पेशल ग्रुप खारबाव या ग्रुपचा देखील उल्लेख करावाच लागेल. चांगली कामगिरी या ग्रुपच्या माध्यमातून अगदी युवा नेता अक्षयजी पाटील, जय पाटील, चेतन भोईर, कुशल पाटील, सूरज पाटील बाहुबली, पवन विश्वकर्मा आणि शुभम पाटील यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत्या. जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाची हा सामना रंगेल. फायनलचा सामना आहे आणि दमदार सामना पाहायला मिळेल. अफलातून सामना कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे आणि भिवंडी क्रिकेटमध्ये या दोन्ही संघांची दादागिरी राहिली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल कारण फायनलचा सामना आहे. तर नक्कीच जास्त वेळ दौडू नका. सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे तर टाइम सेट केला जाईल. 5:51 मिनिटे झालेली आहेत. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला अक्षय पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निहारच्या विरोधात चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे पाहिलं तर प्लेड ऑन. पहिला धक्का जॉली स्पोर्ट्स कामतघर या टीमला बसतोय. निहार बॅक टू द पेव्हिलियन. त्या मॅचमध्ये 3 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. यावेळेस पाहिलं तर नवीन फलंदाज अमोल पाटील
एक सिनियर खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. जॉली स्पोर्ट्स कामतगर एक चांगला संघ आहे. कालचा दिवस अक्षरशः या टीमने गाजवला आणि आज फायनलच्या मॅचमध्ये साई स्पोर्ट खारबावच्या विरोधात या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मैदानावरती नव्यानच फलंदाज दाखल होते. अमोल पाटील गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक बॉल चालला इनटू द गॅप. शतरक्षक लागलेत परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि संदीपजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. काय फटका खेळलाय अमोल पाटील. कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. संदीपजी चौधरी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. अक्षय पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अमोल पाटील साठी इथे मोठा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चांगला फटका. व्हॉट अ शॉट. फ्लातून फटका पाहायला मिळतोय अमोल पाटीलच्या बॅट मधून. अगदी सुसाट सुटलाय अमोल पाटील. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना काही कलात्मक फटका खेळले होते. पॉईंट क्षेत्रामधून चेंडूला अगदी पाठवलं होतं 4 धावांसाठी आणि ते षटकार देखील आला त्यांच्याच बॅटमधून. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. शॉट थर्डमॅनला गली रिजन अगदी त्या ठिकाणी पराग वतारी आहे. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. इथे एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 11 या आकड्यावरती. निहार मात्रे लवकर बाद झाला. अमोल पाटील मैदानावरती आलाय आणि काय बॅटिंग करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः ते बरसलेत. 3 चेंडूमध्ये त्यांच्या बॅटमधून 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अक्षय पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याला चेंडू आहे. मनगटाच्या साहाय्याने खेळलेत. ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन. शतरक्षक पुढे सरसावले. चांगलं शतरक्षण वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटीलच्या माध्यमातून फक्त एकच धाव इथे मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे जॉली स्पोर्ट्स कामतकर या टीमनं. जरूर निहार मात्रेची विकेट गमावली परंतु अमोल पाटील काय बॅटिंग करतायत. आज अनुभव दाखवत आहेत आपल्या टीमसाठी. अक्षय पाटील पुन्हा एकदा. चेंडपेच गतीमध्ये परिवर्तन परंतु रिटर्न किटच्या बाहेर आहे हा चेंडू. नो बॉल. इथे पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल अक्षयला. लाईन खराब होती. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि पंचाने इथे नो बॉल घोषित केलाय. म्हणजेच काय पुढचा चेंडू फ्रीट असेल या मॅच मध्ये. चांगली सुरुवात जॉली स्पोर्ट्स कामतगर. पहिल्या चेंडूवरती निहार मात्रेची विकेट मिळवली परंतु तदनंतर चांगलं पुनरागमन करत असताना हा संघ स्लोवर वन होता. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलेत. पराग वतारी आहे तिथे शॉट थर्डमॅनला आणि पॉईंटच्या मध्ये चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. येथे देखील एकच धाव मिळते. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्या तर 1/14 धावा. चांगली सुरुवात. इनिशियल ओव्हरमध्ये P1च्या षटकामध्ये चांगल्या धावा येणं गरजेचं होतं परंतु अमोल पाटीलचाच कौतुक करावं लागेल. कित्येक वर्षे झाले या खेळाडूनं क्रिकेटची सेवा केली आहे आणि आज तोच अनुभव पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवलाय. अगदी फलंदाज बाद झाला तेव्हा स्वतःवरती विश्वास दाखवला या खेळाडूनं आणि मैदानावरती आलाय. काय जबरदस्त भागीदारी पाहायला मिळते मोहिल मात्रे आणि अमोल पाटील या 2 खेळाडूंमध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती ज्या खेळाडूनं सध्याच्या घडीला अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय खारबावचा बाहुबली अर्थात सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 स्ट्रायकिंग एंडला अमोल पाटील. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये 12 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला पूल केलाय. शतरक्षक आहे मिड विकेटला अक्षय पाटील. चांगला प्रयत्न केला. एफर्ट चांगला आहे परंतु बॉल अगदी थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे दणदण करत चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला.
18 या आकड्यावरती. सुरतचा हा चेंडू बॅटची एज अँड टेकन. मोठी विकेट अमोल पाटीलला इथे परतावा लागेल. वन मोर विकेट डाऊन. अमोल पाटील हॅज टू द पार्ट. त्याला ऐकायला मिळतं डीजे वादकाच्या माध्यमातून महेंद्र शेठ पाटील यांचं गुणगान गाणारंही संगीत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व देखील आहेत या विभागामध्ये. खारबाव गावामध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं सातत्यानं पाहायला मिळतं आणि महेंद्र दादा पाटील यांचं गुणगान गाणारं संगीत डीजे वादकाच्या माध्यमातून आपण ऐकतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. सूरजने इथे मोठी विकेट मिळवली आहे. अमोल पाटीलला बाद केलाय. अगदी चांगली बॅटिंग करत होते. इथे ब्रेक थ्रू हवा होता आणि तो सूरजने मिळवला या मॅचमध्ये. फुलटच बॉल. मोती थांबणार नाहीये. भव्य स्वागत. आइए जनाब आपका भी स्वागत है. वेलकम बाउंड्री षटकार. केलाय. अगदी जर पाहिलं तर अमोल पाटीलला देखील त्यांनी बाद केलं. महत्वाची विकेट मिळवली. परंतु धावसंख्या चांगली आहे धावफलकावरती. तब्बल जर पाहिलं तर 25 धावा. सूरज पाटील यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. डीप कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. डाऊन द बॉल. इथे देखील झेल सुटलाय. काय घडते मैदानावरती. सातत्याने झेल सोडले जातात. इथे फलंदाज अगदी मोहिल मात्रेचा देखील झेल सोडलाय. ज्या मोहिल मात्रेनं कालच्या दिवसामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. त्याही खेळाडूचा झेल सुटलाय. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जॉली स्पोर्ट्स कांबतकर या टीमने डाव फलकावरती धावा केल्या. त्या तब्बल 26 धावा. 26 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात झाली. या पहिल्या षटकामध्ये 14 धावा. सूरज पाटीलनं देखील या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय चांगली बॅटिंग. 4 षटकांचा सामना. इथून मात्र अजून काही धावा बनवाव्या लागतील जॉली स्पोर्ट्स कामतगरला. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक
अंकाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 अर्थातच 27 या आकड्यावरती. अनिकेत मात्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील खोलवटापणे चेंडू लॉंग ऑनला शतरक्षक सिद्धार्थ आहे. इथे चुकी होणार नाहीये. झेल टिपलाय परतावा लागेल मोतीला. अजून एक धक्का गॉन. स्पोर्ट या ग्रुपचं गुणगान गाणारं संगीत महेंद्रदादा पाटील यांचं अगदी या व्यक्तिमत्वाचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही ऐकताय. डीजे वादक देखील मंत्रमुग्ध करून सोडताय. कारण महेंद्र पाटील साहेबांचं कार्य भरपूर मोठं आहे आणि त्यांचा कार्याचा उल्लेख अगदी या संगीतामध्ये पाहायला मिळते. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी. या संत वचनाशी साजेस असणारे व्यक्तिमत्व महेंद्र शेठ पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. इथे वाईट चेंडू टाकलाय अनिकेत म्हात्रेनं. अजून एक धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. तर आदरणीय सन्माननीय किरण मारुती पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक अक्षय पाटील इथे चुकी होणार नाहीये. अक्षयने टिपलाय झेल. सेलिब्रेशन पहा अक्षय. सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे गाव आहे. अगदी जर पाहिलं तर या गावाची यात्रा सर्व परिसरामध्ये चर्चेचा भाग राहिला. पालखी सोहळा कोण विसरणार खारबाव गावातील. आणि तोच उल्लेख या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळवले अनिकेत म्हात्रेनं. फलंदाज यश पाटीलला बाद केलाय. जे फलंदाज मैदानावरती दाखल होते रोमित गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये जातोय. कर्विलिनर मोशन चेंडू घेतोय. शतरक्षक आहे तिथे. चेंडूला अडवला जातोय. पवन विश्वकर्मा अगदी शतरक्षकाच्या भूमिकेमध्ये आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील तो होता. चांगलं शतरक्षण त्याचं देखील पाहायला मिळतंय. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. गोलंदाज अनिकेत म्हात्रे चांगली गोलंदाजी करतात. या षटकामध्ये कमबॅक केला या गोलंदाजानं. कारण धावा रोखल्यात. धावा येत नाही आहे अनिकेत म्हात्रे. यावेळेस स्विंग अँड मिस. अजून एक चांगला चेंडू अनिकेत म्हात्रेनं खरं तर आजचा दिवस गाजवलाय. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे. अनिकेत म्हात्रेसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं. अफलातून गोलंदाजी. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या. या षटकामध्ये फक्त 3च धावा आणि 2 विकेट अनिकेत म्हात्रेने घेतल्यात. अफलातून गोलंदाजी. कमबॅक करणारं षटक आहे. खरं तर अक्षय पाटीलच्या विरोधात 14 धावा. सूरज पाटीलच्या विरोधात देखील 12 धावा. परंतु एक युवा गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास दाखवला. अगदी विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी केली आहे अनिकेत म्हात्रेनं. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आदरणीय राकेशजी पाटील यांचा स्वागताने सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय मनजितजी पाटील यांना की आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. तर राकेशजी पाटील यांचा आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. मनजितजी पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 सोहम पाटील. अजून एक चांगलं नाव आहे. युवा खेळाडू आहे सोहम पाटील. याला देखील प्रमोट केलाय आजच्या दिवसामध्ये. सोहमचा हा चेंडू चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे तिथे. जजमेंट चुकलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय गुरुशेठ पाटील समाजसेवक खारबाव यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. खरं तर गुरुशेठ पाटील यांचं देखील आभार व्यक्त करावा लागेल. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान त्यांचं आहे, कारण स्पेशल ग्रुपला अगदी स्पेशल त्यांनी हेल्प केली आहे या स्पर्धेमध्ये गुरुशेठ पाटील, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मैदानावरती राकेश चौधरी. एरवी जर पाहिलं तर या खेळाडूला आपण सलामीला येताना पाहतोय, परंतु आज मधल्या फळीमध्ये आलाय, बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला जॉली स्पोर्ट्स कामतकरनं. अमोल पाटील वन डाऊनला आले होते, अक्षरशः बरसले, धावा चांगल्या बनवल्या, परंतु तदनंतर विकेटची पडझड पाहायला मिळते या मॅचमध्ये. राकेश चौधरी मैदानावरती दाखल होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सोहम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट अप ओव्हर द विकेट. राकेशच्या विरोधात गोलंदाज तयार. यावेळी चांगला फटका ऑन साइडला मिड विकेटला. सूरज पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला अगदी अडवलाय. काय एफर्ट्स होता, कमालीचा एफर्ट्स. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान दिलत नाही, आणि इथे जर पाहिलं तर सूरजनं शरीराला ताण दिला, बॉडी स्ट्रेच केली आणि चेंडूला अडवलाय. काय कमालीचे एफर्ट्स बाहुबली सूरज पाटील मैदानावरती करतोय. या दोन धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 35 या आकड्यावरती. आदरणीय दशरथजी पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि वंडर बॉय प्रणय पाटील यांचे वडील आहेत, आणि इथे त्यांचं आपण स्वागत करूया. या 40 या आकड्यावरती डाव्या अनिकेत मात्रेने रोखल्या होत्या, परंतु सोहम पाटीलच्या विरोधात अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली राकेश चौधरी या खेळाडूच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट आडव्या बॅटने खेळलेत, अलॉंग द कापे चेंडू ट्रॅव्हल झाला. सूरज पाटील तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी देखील चांगली, परंतु भन्नाट वेगाने इथे दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग या दोन्ही फलंदाजांना धारण केलाय, आणि अगदी जलद गतीने दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या दोन धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 42 या आकड्यावरती. चांगला टोटल उभारलाय जॉय स्पोर्ट कामतघरनं या मॅचमध्ये. खरं तर अमोल पाटीलची बॅटिंग अक्षरशः बरसली, आणि तदनंतर राकेश चौधरी देखील यावेळी शरीराचा वेध घेतलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, आणि इथे धाव मिळते. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही, इथे एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपला. जॉली स्पोर्ट्स कामतघर या संघाने 43 धावा बनवल्यात आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलंय साई स्पोर्ट खारबाव या संघाच्या विरोधात. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर मी कौतुक करेन अमोल पाटील यांचं, तब्बल 16 धावांचं योगदान त्यांनी दिलं. तदनंतर राकेश चौधरीच्या बॅटमधून देखील महत्त्वाच्या 8 धावा पाहायला मिळाल्या स्लॉगवरच्या षटकांमध्ये, आणि निहार लवकर बाद झाला. मोहिलने देखील प्रयत्न केला, परंतु संघर्ष भरपूर मोठा त्याचा देखील होता, तो बाद झाला. मोतीच्या बॅटमधून षटकार, त्याने देखील चांगली सुरुवात केली, परंतु तो देखील लवकर बाद झाला. आणि अनिकेत मात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण गाडी सुसाट सुटली होती. ब्रेक लावणं गरजेचं होतं, हँड ब्रेक खेचणं गरजेचं होतं, आणि अगदी हँड ब्रेक अनिकेतने लावला या धावसंख्येला. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय संदीपजी चौधरी यांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल. मी परेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण स्वागताने सन्मान करायचा आहे संदीपजी चौधरी यांचा. तर परेशजी पाटील आपणास विनंती करतोय आपण संदीपजी चौधरी यांचा स्वागताने सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. खरं तर आज व्यासपीठ आहे ना पूर्णपणे गजबजला. आज अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अल्लोड गर्दी पाहतोय. मैत्री चषक 2024 सूरज पाटील, अक्षय पाटील,
स्पेशल ग्रुपचे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. तदनंतर या ठिकाणी एक स्पेशल स्वागत आणि सन्मान केला जाईल. गुरुशेठ पाटील समाजसेवक खारबाव याचं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर मी मंजितजी पाटील यांना विनंती करतोय की आपण गुरुशेठ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर आदरणीय सन्माननीय दिगंबर वतारी आपणास विनंती करतोय आपल्या व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच दिगंबर चौधरी आपल्यास विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. तर शतरक्षी सजवायचं आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर. जॉली स्पोर्ट्स कामतगर आपण शतरक्षण सजवायचं आहे. तर आमच्या व्यासपीठावरती गुरुशेठ पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, समाजसेवक देखील आहेत आणि ॲक्टिव्ह मेंबर्स देखील आहेत स्पेशल ग्रुपचे. खूप चांगलं सहकार्य स्पेशल ग्रुपला गुरुशेठ पाटील यांनी केलं आहे, म्हणून त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून 44 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, तुझं पंख दिले देवाने गे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे ना राणे जा ओलांडून अडथळे सारे. इथे अनेक अडथळ्यांना ओलांडून साई स्पोर्ट खारबावला या मॅचमध्ये पुढे जायचं आहे, कारण 44 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. तर नक्कीच वंडर बॉय खारबाव यांचे पिताश्री आदरणीय सन्माननीय दशरथजी पाटील साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी महेंद्र शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपण दशरथजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील यांचे पिताश्री आहेत दशरथजी पाटील आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान महेंद्र शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चव्वेचाळीस धावांचं आव्हान, सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूला पराग वतारी, एका बाजूला पाहतोय फलंदाज वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील. प्रणय पाटीलची ती खेळी मला आठवते, द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र निष्ठावंत चषकामध्ये एम्ब्रोज खानच्या विरोधात जी खेळलेली बॅटिंग अफलातून होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्रणय पाटीलला मिळाला होता. बाईक मिळाली होती आणि तोच खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. षटक क्रमांक पहिला इथे प्रणय पाटीलच्या बॅटमधून धमाका, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पाटीलच्या बॅटमधून आला रितेश धुमाल. इथे तिसरा उडवला जाईल का? शतरक्षक डाऊन द बॉल प्रयत्न करतोय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार फटका प्रणय पाटीलच्या बॅटमधून येतोय. काय बॅटिंग करतो, अगदी सुसाट सुटलाय प्रणय पाटील. 3 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 16 धावा या मॅच मध्ये आल्यात. रितेश धुमाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर वाचण्याचा प्रयत्न जरूर केलाय रितेश धुमालने. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. तुम्हाला वाचायचं असेल ना तर आक्रमणच करावं लागेल, कारण आक्रमण या तंत्राचा आणि मंत्राचा जर वापर करायचा असेल ना तर तुम्हाला अगदी जर पाहिलं तर गोलंदाजाच्या दिशेने गोलंदाजी करत असताना फलंदाजाला टार्गेट करावं लागेल. इथे लाईन खराब आहे, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. रितेश धुमाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रणयच्या विरोधात. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत, एलिव्हेशन झालेला नाही आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये.
डीपमध्ये शतरक्षक आहे तिथे चेंडूला अडवलाय आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. तर नक्कीच प्रणय पाटील वंडरबॉय खारबाव याला अभिजित देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. कारण खूप चांगली बॅटिंग करतोय प्रणय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार रलेत आणि 1 चौकार देखील पाहायला मिळतोय. आणि अभिजित देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक वंडरबॉय खारबाव प्रणय पाटील साठी. रितेश धुमार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. परागच्या विरोधात चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक आहे तिथे. पहिली विकेट इथे मिळवली आहे पराग वतारी. बॅक टू द पेव्हिलियन. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. जबरदस्त संगीत महेंद्र पाटील साहेबांचं गुणगान गाणारे संगीत युवा वर्गाला प्रेरित करणं, युवा वर्गाला उत्तेजित करणं, युवा वर्गाला प्रोत्साहित करणं हे कार्य महेंद्र पाटील साहेबांचं राहिलं आहे. आणि अगदी त्यांचं गुणगान गाणारे संगीत आपण सातत्यानं ऐकतोय. अनेक विकास कामे त्यांनी हाती घेतलेत आणि पूर्णत्वास देखील नेलेत. अशा व्यक्तिमत्वाचा, अशा अवलियाचा या व्यासपीठावरून अगदी डीजे वादकाच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व महेंद्र पाटील साहेबांना आपल्याला पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळामध्ये अगदी रस्त्याच्या विरोधात आंदोलन देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. अगदी समाज उपयोगी कामे ते सातत्याने करत असतात. असं व्यक्तिमत्व या परिसराला लाभलंय, या व्यासपीठाला लाभलंय. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक आभार आणि स्वागत देखील. रितेश धुमाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानावरती दाखल होतोय. इथे पाहिलं तर अगदी चेंडूला केवळ मनगटाच्या सहाय्याने ढकललं आणि एका धावेमध्ये फक्त परावर्तित केलं. स्ट्राईक रोटेट केली आहे सिद्धार्थनं. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे तब्बल 19 या आकड्यावरती. 44 धावा बनवायच्या आहेत. चांगली सुरुवात केली आहे टीम साई स्पोर्ट खारबावनं. प्रणय अक्षरशः बरसला या मॅचमध्ये. अगदी जर पाहिलं तर आपल्या घरच्या क्रीडा रसिकांना अगदी तो खुश करतोय. जास्त वेळ दौडू नका. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ आपल्यास नम्रतेची विनंती आहे. जास्त वेळ दौडू नका. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्वप्नांच्या दिशेने धावलो मी पुन्हा मजवरी आघात झाला. जिंकल्याशिवाय सोडणार नाही सावलीशी माझा संवाद झाला. एका बाजूला संघ जर पाहिला ना तर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ आहे आणि एका बाजूला साई स्पोर्ट खारबाव. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने देखील खूणगाठ बांधली आहे. त्यांना देखील हा सामना जिंकायचा आहे. परंतु साई स्पोर्ट खारबाव संघर्ष करण्यासाठी जाणला जातो हा संघ. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतो आहे या दोन संघामध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती ओम पाटील हा युवा गोलंदाज आलाय. खरं तर कालचा दिवस या गोलंदाजानं गाजवला होता, परंतु आजचा सामना त्याला गाजवावा लागेल. या मॅचमध्ये त्याला ब्रेक थ्रू लावावं लागेल, कारण गाडी सुसाट सुटली आहे. इथे ब्रेक लावणं गरजेचं आहे आणि ते कार्य ओम पाटीलला या मॅचमध्ये करावं लागेल. जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करा. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. अजून हा सामना जिंकण्यासाठी अजून काही धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं. स्पेशल ग्रुप खारबाव यांच्या माध्यमातून अफलातून क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. गोलंदाज ओम पाटील ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षण. इथे एकच धाव मिळते. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला सिद्धार्थच्या बॅटमधून. खरं तर सिद्धार्थला लवकर प्रमोट केलं बॅटिंग करण्यासाठी. मागील मॅचमध्ये देखील त्यांनी चांगलीच कामगिरी केली आणि आज तो चांगलीच बॅटिंग करतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. जेव्हा जेव्हा मोठ्या फटक्यांची गरज असते तेव्हा फटका त्याच्या बॅटमधून आला आणि सिंगल डबल्स देखील तो घेतोय. चांगली बॅटिंग. ओम पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. प्रणयच्या विरोधात. खोलवर टप्प्याला चेंडू होता. चांगला ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक तिथे देखील आलेत. चांगलं शतरक्षक पाहायला मिळते. सिंगल मिळते. ओम पाटीलनं कुठेतरी कंट्रोल आणलाय, कारण या गोलंदाजाच्या विरोधात खेळणं तितकंसं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला असतो, त्याचा फॉलो थ्रू चांगला असतो, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली असते. असा गोलंदाज ओम पाटील मैदानावरती. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. इथे चांगला ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्ह क्षेत्रामध्ये अगदी जर पाहिलं तर वाईट ऑफ लॉंग ऑफला होता हा फटका. चांगला ड्राईव्ह होता. सिद्धार्थच्या बॅटमधून तंत्रशुद्ध बॅटिंग करतोय सिद्धार्थ. अगदी अलॉंग द कार्पेट.
फटके खेळत असताना क्रिकेटचं मादक सौंदर्य त्याच्या फटक्यामध्ये पाहायला मिळते. इथे देखील चांगला ड्राईव्ह होता, ऑफ ड्राईव्ह होता खरं तर सिद्धार्थच्या बॅटमधून. इथे देखील एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 22-22 या आकड्यावरती. इथे मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलेत प्रणय पाटीलच्या बॅटमधून. अजून एक येतोय धमाका. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. संख्या जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. काय फटका खेळलाय, कमालीचा फटका प्रणय पाटीलच्या बॅटमधून आला. इथे फुलटो चेंडू होता, कव्हर ड्राईव्ह, काय फटका, सुंदर फटका. व्हाट अ शॉट, अफलातून षटका. दादाचं नाव गाजत या फार, नावाचा होतो या जय जयकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. चांगला फटका होता. या अगोदर षटकार आला होता, इथे चौकार आलाय. कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय प्रणय पाटीलच्या बॅटमधून. अगदी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा हा सुंदर कव्हर ड्राईव्ह प्रणयच्या बॅटमधून. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार. चांगला फटका पाहायला मिळाला. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. इथे जर पाहिलं तर चेंडू जातोय लॉंग लेग रिझनमध्ये, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. इथे धावा रोखाव्या लागतील कारण प्रणय पाटील अगदी सुसाट सुटलाय. त्याच्या बॅटमधून धावा सातत्याने येतात या मॅचमध्ये. त्याला रोखावं लागेल, त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. गाडी 6व्याच गेअरवरती आहे. या मॅचमध्ये ब्रेक लावला जाईल का? धावसंख्येला बेड्या ठोकल्या जातील का? हँडब्रेक खेचणं गरजेचं आहे कारण लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसांना देखील असतात विरोधक. आणि या मॅचमध्ये ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज शोधणं गरजेचं असेल. कोण आहे हा गोलंदाज? तर नक्कीच आदरणीय सन्माननीय चंदू पाटील. आपण देखील चंदू पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच चंदू पाटील यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि देवानंदजी वतारी आपणास देखील विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मोहिल मात्रे आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट. प्रणयच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू हवेत आहे. राकेश चौधरी डाऊन द बॉल. व्हाट अ कॅच. काय जबरदस्त कॅच टिपलाय फलंदाज प्रणय पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. मनाने दादा लय दिलदार, जीवाचा जीव लगे साऱ्यांचा यार. मानिती त्याला लोक ही सारी, नवतरुणांची साथीदारी आहे. मनाने साधा भोला दादा, मनाने साधा भोला. आला आला यो अतिशय आपलं काम झाला. त्याच्या बॅटमधून 29 धावा या मॅच मध्ये आल्यात. तर सूरज पाटील बाहुबलीनं लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. तर अभिजित देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बॉलिंग ट्रॅकवरती मोहिल मात्रे. ओव्हर द विकेट. सूरजच्या विरोधात खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लॉंग ऑफला शतरक्षक आहे तिथे. चेंडूला अडवलाय आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 10 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सिद्धार्थ. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय ऑन साईडला. अलॉंग द कापे चेंडू ट्रॅव्हल झाला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे परंतु इथे एकच धाव घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. सिद्धार्थचं कौतुक करावं लागेल कारण एका बाजूला फलंदाजांनी आक्रमकता दाखवली. सिद्धार्थ ध्यानस्थ बसलेला अगदी साधूसारखा बॅटिंग करतोय. सिंगल डबल्स घेतोय. चांगली बॅटिंग करतोय. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. आज इम्प्रेस केलंय खरं तर या खेळाडूनं.
कारण आउटफील्डमध्ये देखील चांगलं शतरक्षण विथ द बॅट अक्षरशः तो बरसलाय. मोहिलला इथे कमबॅक करावं लागेल. ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 7 धावांसाठी घनागती स्ट्रोक. षटकार. गावागावामध्ये फेमस गाव महेंद्र वरती हा सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. जर षटकार मारून हा सामना जिंकला तर गुरुशेठ पाटील समाजसेवक खारबाव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि 1000 रुपयाचं पारितोषिक वाढलंय. तर एकीच षटकार ठोकला तर 1000चं पारितोषिक आणि अक्षयनं षटकार मारून सामना जिंकवला तर अभिजित देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मोहिल मात्रे ओव्हर द विकेट. अक्षयच्या विरोधात इथे पाहिलं तर फलंदाज बाद. त्रिफलाचित अक्षय पाटील परतावा लागेल.
शतरक्षक सजवा 3 चेंडू आणि इथे 3 धावांची आवश्यकता. बोनिश तऱ्हेने विकेट गमावली आहे. धाबाच्या स्वरूपात अजून एक विकेट माघारी. अमोल पाटीलनं इम्प्रेस केला. वय जरी झालं असलं ना तरी माझ्यामध्ये क्रिकेट बाकी आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. काय गोलंदाजी करतायत. अफलातून सामना रंगला. मॅच अगदी रंगली आहे. अमोल पाटीलनं हा सामना रंगवलाय. अमोल पाटीलनं हा सामना घडवलाय. अफलातून गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानावरती सोहम पाटील. येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. एका बाजूला अमोल पाटील तर एका बाजूला सोहम पाटील. ओव्हर द विकेट. त्यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू जातोय. शतरक्षक जीवाच्या आकांतामध्ये धावतोय. अगदी छातीचा कोट करून शतरक्षक धावलाय. अजून एक विकेट गमावली आहे टीम साई स्पोर्ट खारबावनं. व्हॉट अ मॅच. हे दोस्ती यारी दुनियादारी त्रेनं गोलंदाजी चांगली केली आहे आणि इथे त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत 7 विकेट गमावलेत साई स्पोर्ट खारबावनं. अखिल पाटील आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अनिकेत म्हात्रे मैदानावरती दाखल होतोय. अमोल पाटील काय गोलंदाजी करतायत. कमालीची गोलंदाजी. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळी चेंडूला ढकललंय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शतरक्षक छातीचा कोट करून धावतोय. मॅच जिंकली आहे साई स्पोर्ट खारबाव. सामना जिंकलाय अनिकेत म्हात्रे. यू आर ब्युटी. या संघाने तब्बल 7 वेळा हा संघ अंतिम सामना जिंकतोय. 7 वेळा विजेता झालाय हा संघ. संघाचं नाव आहे साई स्पोर्ट खारबाव. मोठ्या दिलाचा दिलवाला महेंद्र दादा नवगजला सारे मनगट बादशाहला आमच्या महेंद्र पाटलाला. थँक्यू. तर खरं तर जॉली स्पोर्ट्स कामतगरचं देखील कौतुक करावं लागेल. स्पेशल अमोल पाटील काय मॅच बनवले आहे. अफलातून सामना. कारण 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड करणं पॉसिबलच नव्हतं परंतु अमोल पाटील